पुलाची शिरोली इथं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गेल्या 10 वर्षांमध्ये जे उमेदवार निवडून गेले त्यांनी कोणता विकास केला हे शोधावं लागतंय अशी टीका करत भाजपच्या कारभारावर टीका केली। महाविकास आघाडीनं आता सत्यजित पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य उमेदवार दिला असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपण स्वतःच उमेदवार आहोत असं समजून कार्यरत राहावं असं आवाहन केलं। यावेळी त्यांनी वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला। काँग्रेसचा जाहीरनामा हा देशातील सर्वच घटकांना अत्यंत लाभदायक आणि विश्वास देणार असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानं मशाल चिन्ह घराघरात पोहोचवावं असं आवाहन केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे विजयाचा निर्धार व्यक्त केला। शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी गेल्या 15 वर्षात सर्वांनीच मतदारसंघातील उमेदवाराला प्रामाणिकपणे मतदान केले पण फळ मिळालं नाही असं सांगत पक्ष संपवण्याचं भाजपचं धोरण मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं। आमदार राजूबाबा आवळे यांनी एकीकडे गद्दार तर दुसरीकडे सत्यजित पाटील खुद्दार अशी हातकणंगलेत लढत असून तुम्हाला खुद्दार हवा की गद्दार असा सवाल उपस्थित करत सत्यजित पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं। माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी संविधान वाचवण्याचं काम करणाऱ्या महाविकास आणि इंडिया आघाडीला मतदान करायचं की संविधान संपवण्याचं आणि हुकुमशाही प्रस्थापित करणाऱ्या भाजपला याचा फैसला मतदारांनी करावा असं आवाहन केलं। हातकणंगले तालुक्यातील तिन्ही आजी माजी आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचं रान करू आणि सत्यजित पाटील यांना 50,000 मताधिक्य देऊ असं आश्वासन दिलं। यावेळी माजी आमदार राजीव आवळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनिल चौगुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, रोहित पाटील, सर्जेराव माने, प्रतीक पाटील, BK चव्हाण, साताप्पा भवान, बाजीराव पाटील, शशिकांत खवरे, तानाजी पाटील, उत्तम सावंत, विवेक नागावकर, भिकाजी सावंत, अभिनंदन सोळांकुरे, प्रकाश झिरंगे, अनिल खवरे, चेतन चव्हाण, ॲडव्होकेट राजवर्धन पाटील, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, राजकुमार पाटील, प्रल्हाद खोत, अशोक खोत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।